रोजच्या रांगोळीचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर आणि सोप्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे टिपक्यांची आहे बघा. 4 टिपके मी काढून घेतलेले आहेत आणि ते जोडून घेतलेले आहेत. थोड्याशा क्रॉस लाईन जोडायच्या आहेत बघा आणि प्रत्येक क्रॉस लाईनवरती एक एक फूल 3-3 पाकळ्यांचं काढून घेतलेलं आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. आणि ज्या कोणाच्या रेषा आहेत त्या पुढे वाढवून घ्यायच्या आहेत. आता सफेद रंगच दिलेला आहे मी. जास्त काही रंग भरायची गरज नाही. रोजची रांगोळी आहे बघा, पटकन होऊन जाणारी आहे. तर मध्ये स्वस्तिक काढून घेणार आहोत आपण. जे आपलं शुभचिन्ह आहे ना ते स्वस्तिक काढायचं आहे बघा. मी मध्ये स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आता फुलांमध्ये आपण ऑरेंज रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत बघा. सर्वच फुलांमध्ये मी ऑरेंज रंगाचे डॉट देऊन घेतले. आता जे स्वस्तिक काढलेलं आहे त्यामध्ये पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट द्यायचे आहेत. मध्ये बघा पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता आपण ज्या कोणाच्या इथे रेषा वाढवलेल्या आहेत त्यावरती आपण छोटे छोटे पानांप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. डॉटच द्यायचे आहेत. काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. बघा डॉट देऊन मी सर्व बाजूला पानं काढून घेतलेले आहेत. 4ही बाजूला पानांप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत. तर थोडंसं काडीच्या मदतीने आपण पानांचा आकार मधलं जे पान आपण काढलेलं आहे त्याला देणार आहोत. अगदी सोपी आहे बघा आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. रोजची काढण्यासाठी रोज देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता जे कोण तयार झालेले आहे तिथे आपण एक एक लाल रंगाचा डॉट, लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देणार आहोत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येईल बघा. मी लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला. आता जी फुलं काढलेली आहेत त्यामध्ये मध्ये मध्ये रेषा आपण ओढून थोडासा तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घेणार आहोत पिवळे डॉट देऊन. आता जे आपण पानांचा आकार काढलेला आहे त्यामध्ये थोडा थोडा हिरवा रंग भरून घेतलेला आहे. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक आलेला आहे बघा. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे बघा, आपण डॉट देऊन घेतलेला आहे. मध्ये आपण एक फूल तयार करून घेणार आहोत. झाकणाच्या मदतीने थोडासा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे. काडीने फुलाचा आकार द्यायचा आहे. रांगोळी जी आहे ती फक्त मागच्या बाजूला ओढून घ्यायची आहे आणि पुन्हा एक काडीच्या मदतीने पाकळ्यांना आकार द्यायचा आहे. 2-2 पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आकार देऊन घ्यायचा आहे. थोडासा ऑरेंज रंगामध्ये भरून घेतला. मध्ये एक जांभळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे बघा. आता आपण फुलाच्या 4ही बाजूला आडव्या रेषा ओढून घेणार आहोत. तर मी 4ही बाजूला आडव्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि मध्ये जी रिकामी जागा दिसते बघा तिथून आपण सरळ रेषा पुढे ओढणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. जी आधीची रांगोळी आहे त्याप्रमाणेच थोडीशी ही रांगोळी आहे बघा. आता थोडेसे डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि फुलं तयार करून घ्यायचे आहेत. तर 5-5 डॉट मी 4ही बाजूला देऊन घेतले आणि आपण मागच्या बाजूला ते डॉट ओढून घेणार आहोत आणि एक फुलांचा आकार देणार आहोत बघा. मी सर्वच बाजूला डॉट देऊन घेतलेले आहेत. आता काडीच्या मदतीने हळूवारपणे मागच्या बाजूला ते डॉट ओढून घ्यायचे आहेत बघा. मी सर्वच डॉट मागच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. आता थोडासा पिवळा आणि लाल रंग आपण या फुलांमध्ये भरून घेणार आहोत. आता ज्यामध्ये आपण रेषा ओढलेल्या आहेत त्यावरती आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. जशीची पहिल्या रांगोळीमध्ये काढली त्याप्रमाणेच याही रांगोळीमध्ये छोटी छोटी पानं काढायची आहेत बघा. मी या छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. आता जी फुलं काढलेली आहेत त्यावरती पुन्हा आपण एक एक आडवी रेष ओढून घेणार आहोत. त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत आणि रेषेवरती आपण हिरव्या रंगाचे डॉट देणार आहोत. सोपी आहे बघा ही रांगोळी. आता ह्या रांगोळ्या कशा जेवढ्या पाहिजे तेवढ्या मोठ्या करता येतात किंवा आपल्याला हवी तेवढी छोटीसुद्धा काढता येते. टिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे ह्या रांगोळ्या आहेत बघा. अगदी कोणालाही काढता येतील. ज्यांना ज्या रांगोळ्या काढता येत नाहीत त्यांनासुद्धा ह्या रांगोळ्या काढता येतील. फायनल लुकसुद्धा अगदी छान आहे बघा. तुम्ही बघू शकता. थोडेसे डॉट देऊन घेतलेले आहेत.
आता 3 नंबरची रांगोळी आहे, 4 ठिपके मी इथे काढून घेतलेले आहेत बघा. ते आपण जोडून थोडंसं चौकोनाप्रमाणे आकार देणार आहोत. आता जे कोन तयार झालेले आहेत तिथे आपण डॉट काढून एक एक तोऱ्याप्रमाणे आकार देऊन घेणार आहोत. झाकणाच्या मदतीने चपटा आकार द्यायचा आहे आणि काडीने गोल फिरवून घ्यायचं आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. आता मधल्या बाजूला आतल्या बाजूला आपण फुलं काढणार आहोत. आता आधीच्या रांगोळीमध्ये आपण बाहेरच्या बाजूला फुलं काढली होती. या रांगोळीमध्ये आपण आतल्या बाजूला 3-3 डॉट देऊन फुलं काढून घेणार आहोत. बघा मी सर्वच रेषांवरती 3-3 डॉट देऊन घेतलेले आहेत. आपण फुलांचा आकार देऊन घेणार आहोत. थोडेसे आतल्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. तर आधीच्या रांगोळीत आपण बाहेरच्या बाजूला डॉट ओढले होते. आता ह्या रांगोळीमध्ये आपण आतल्या बाजूला डॉट ओढून घेणार आहोत आणि एक फुलाचा 3-3 पाकळ्यांच्या फुलांचा आकार तयार करून घेणार आहोत. तर पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे बघा मध्ये. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घ्यायचा आहे. आता बाहेरच्या बाजूने रेषांवरती एक गोल फिरवून तोऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे बघा. जसं आपण संस्कार भारतीमध्ये काढतो ना त्याप्रमाणे. आता एका बाजूला आपण पान काढून घेणार आहोत. बरोबर एकच दिशा घ्यायची आहे आणि त्या दिशेला एक एक छोटं छोटं पान काढून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही थोडीशी रेष जरी काढून त्यावरती कळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. आता जे तुरे काढलेले आहेत त्याच्या डोक्यावरती हे आपण 3-3 डॉट देऊन फुलं तयार करून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. आता आपण जे गोल आकार काढलेले आहेत बघा कोनांवरती, त्यावरती 2-2 डॉट देऊन घ्यायचे आहेत वरच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. जे आपण तुरे काढले त्यामध्ये थोडासा आकाशी रंग टाकून घेतलेला आहे. एका बाजूला आपण छोटीसा रेष मारून डॉट देऊन घेणार आहोत. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर दिसतो आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता शेवटची आणि चौथी जी रांगोळी आहे, तर उद्या रविवार आहे त्यासाठी ही रांगोळी मी काढलेली आहे. आता आपली खंडेरायाची ही जय मल्हार रांगोळी आहे बघा. थोडंसं आपला खंडेरायाच्या डोक्यावरती जो भंडाऱ्याचा टिळा असतो ना त्याप्रमाणे एक आकार मी काढून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर पाटावर काढून ठेवू शकता. अगदी शुभ असते रविवारी काढण्यासाठी. तर आपण खंडेरायाची पूजा करत असतो त्यासाठी ही रांगोळी आहे. मध्ये बघा लाल रंगाचं मी एक उभा डॉट देऊन घेतलेला आहे. आता खालच्या बाजूला आपण थोडंसं समयप्रमाणे आकार काढणार आहोत, जसे की दीपमाळ असते ना त्याप्रमाणे. आणि वरती दिव्याची ज्योत काढणार आहोत. खालच्या बाजूला एक छोटंसं फूल काढायचं आहे आणि त्यामध्ये रंग भरायचा आहे. बघा मी 4 पाकळ्यांचं फूल खालच्या बाजूला काढून घेतलेलं आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. आता ह्या ज्या रांगोळ्या आहे आपण पूजा करत असतो त्यावारी त्या देवांची पूजा आपण करत असतो त्यासाठी ही खास रांगोळी आहे बघा. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी. बघा तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की करा आणि एकदा माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. सान्वी आर्ट 1 या चॅनलला मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3, 4, 5, 6, 7 रांगोळ्या नक्कीच असतात. अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या असतात आणि मी डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. तर रोज बघा मी नवीन व्हिडिओ टाकत असते. नक्की एकदा बघा आणि माझ्या काही चुका असतील रांगोळीमध्ये ते सुद्धा तुम्ही मला अगदी आवर्जून सांगा. किंवा तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही कुठल्या शहरामधून माझे व्हिडिओ बघता. खूप साऱ्या ताईंच्या अगदी छान छान कमेंट येतात. मला खूप प्रेरणा मिळते एक की आणि काही ताई तर सांगतात की तुमच्यामुळे आम्ही रांगोळी काढायला शिकलो. अगदी खरोखर मला खूप आनंद होतो असं जर ऐकलं तर माझ्या ज्ञानाचा कोणाला जरी उपयोग होत असेल तर त्यामध्ये मला खूप आनंद आहे बघा. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.